आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार ती एवढी सुंदर आहे की तुम्ही कधी ऐकली नाहीये. ऐकली नाहीये त्यांनी अशी गोष्ट. काय आहे त्या गोष्टीमध्ये सारा? तारी मानव आहे हो, आणि कथं हातात खोड लावला ते आपण पाहूया. हा. आणि आदिमानव कोण होता रे? आदिमानव म्हणजे कोण? आधी मानव पूर्वी यायचा. आपणच होतो ते. आपण पूर्वी गुहेत राहायचो. तो तो आधी मानव. त्याची गोष्ट सांगणार मी आज तुम्हाला. त्याची गोष्ट सांगणार आहेस तू? तुला मीठ आवडतं सारंग? तुझ्या जेवणात तू मीठ घालतोस? मी रताळ्यात घालतो मीठ. कशात घालतो? रताळ्यात. रताळो. अच्छा, तू रताळ्याला खाताना मीठ लावून खातोस ना? हा. आणि कशामध्ये मीठ असतं? हा. आणि आपल्या सगळ्या जेवणामध्ये मीठ असतंच ना? आई जेवण बनवताना मीठ घालते ना? घामात बनवतो मी. कशात? घामात. अच्छा, आपल्या घामात सुद्धा मीठ असतं. बरोबर. तू घाम तुझा कधी चाटलायस? तुला कसं माहिती मग मीठ असतं? तू बघितलंय? खारट खारट असतो तुझा घाम. मला आठवतंय एकदा मला बाबाने सांगितलेलं. अच्छा, तुला आठवतंय. पण तू चाटून बघितलास का घाम कधी? नाही. बरोबर बोललास. आपल्या घामामध्ये सुद्धा मिठाचा अंश असतो. तर आज आम्ही त्याचीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. तर सगळ्यांना नमस्कार आणि बालमित्र सारंग या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गोष्टीचं नाव अर्थातच मिठाचा शोध. काय आहे? मिठाचा शोध. तर आता मी गोष्ट वाचायला सुरुवात करते बरं का. फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळे खाऊन पोट भरत असे. आदिमानव काय खायचा रे सारंग? कंदमुळं. आणि भाज्या, फळं, कंदमुळं. झाडांची मुळं काढून तो खायचा. जसं बटाटा, जसं रताळं, जसं आता सारंगने सांगितलं होतं तशी. आणि विविध फळं खायचा झाडांना लागलेली. अजून काय खायचा माहितीये तुला? शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे. ते कच्चच खायचा तो. आणि प्राण्यांचं मांस, मोठ्या मोठ्या प्राण्यांना मारायला तो शिकला होता. कसं मारता येईल त्यांनी तशी हत्यारं बनवली होती. आणि त्या प्राण्यांचं मांस तो खायचा त्यावेळेला. कारण शेवटी तर त्याला पोट तर भरावंच लागणार ना, नाहीतर जगणार कसा तो? त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. त्याला तेव्हा आगीचा सारंग शोध लागला नव्हता. त्याच्यामुळे कसं भाजून खातात अन्न किंवा कसं शिजवून खातात हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे, तीही तशीच अळणी, म्हणजे मिठाशिवाय. तो अळणी खायचा. अळणी म्हणजे काय? मीठ न घालताच, म्हणजे मीठ न लावताच तो अगदी कच्ची तशीच्या तशीच कंदमुळं खायचा. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं. त्यावेळेला आदिमानवाला माहीतच नव्हतं मीठ म्हणजे काय. तो पोळी घेताना येते. पोळी काय दिसत नाहीये? ही पोळी. ओ, ती पुळी गेली तुझी सारंग, बरी झाली. आता बघ एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. काय करत होती ती हरणं सारंग? कशाला चाटत होती? दगडाला. दगड चाटत होती ती. आणि तो आदिमानव गुपचूप तिकडे लपून त्यांना पाहू लागला, त्यांचं निरीक्षण करू लागला. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. त्याला वाटलं की आपण सुद्धा बघूयात, चाटून बघूयात काय आहे नक्की. तिकडे सगळी ती हरणं काय बरं चाटायला येत आहेत. काय असेल बरं हे? ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात? आपणही बघूयात का चाटून?
त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. तर काय, एक वेगळीच पण मजेदार अशी एक चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. एकदम वेगळीच. त्याला मिठाची चव कशी असते, खारट खारट. त्याला अगदी असं वेगळंच वाटलं. अरे, हे तर मी कधी बघितलंच नाही आणि खाल्लंच नाही. कधी याची चव मी घेतलीच नव्हती असं त्याला वाटलं. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. तो रोज काय करायचा सारंग? दगड चाटायला त्या जागी जायचा. सारंग, आपण इथे हा हे काढीत तो कर सर, हरकत नाही. ऐका सारंग, तो दगड म्हणजे काय होतं हे माहित आहे का तुम्हाला? तो दगड होता खनिज मिठाचा दगड. कशाचा होता? खनिज मीठ म्हणजे मिनरल. विविध प्रकारचे मिनरल्स असतात सारंग या पृथ्वीच्या याच्यावर. पृथ्वीच्या आतमध्ये वेगवेगळे दगड असतात, वेगवेगळ्या पद्धतीची दगड असतात. त्याला खनिज म्हणतात. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ असं म्हणतो. आपण खातो ना ते पिंक कलरचं रॉक सॉल्ट वगैरे ते. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्यानं तुकडे केले. त्याला वाटलं की आपण या दगडाचे तुकडे करूया, म्हणजे काय करता येईल सांग? खाता येईल. आणि कसं सांग? का म्हणून? नाही तर तो तिथे पण खाऊ शकला असता, पण त्याने तुकडे का केले? पण खाता तर तो तिथेच चाटू शकला असता ना रोज तिथेच जाऊन. मग दगडाचे तुकडे तुकडे का केले त्याने? बरोबर, गुहेत घेऊन जाण्यासाठी. ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. सारंग, मी तुला असा दगड आणून देऊ का चाटायला? तू पण मग रताळं खाताना थोडं थोडं मीठ लावतोसच ना. मग एक काम करायचं, उद्यापासून रताळं जेव्हा तू खाशील तेव्हा रताळं खायचं आणि मग तो दगड चाटायचा. चालेल? बघूया, आपण असं करून बघूया. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. बघ, असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चवच नव्हती. मग त्या आदी मानवाला पुन्हा बेचव, अळणी असं जेवण खाणं भाग पडू लागलं. त्याचा दगडच संपला. मग चव नसलेलं असंच अळणी म्हणजे मीठ न घातलेलं जेवण त्याला खाऊ लागायचं. म्हणजे असाच तो कंदमुळं खायचा, फळं खायचा, मीठ न लावता. कारण ते दगडच संपले त्याचे आता गुहेत नेलेले, आणि तिकडचे दगडही संपले. जोडाक्षर. आता त्याला शांतपणे बसून राहावे ना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला. त्याला असं वाटलं हे दगड नक्की अजून कुठे असतील. त्यानं भरपूर प्रयत्न केला, पण तो दगड काही त्याला मिळालाच नाही. आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंगल संपतं अशा जागेवर येऊन पोहोचला. आता तो कुठे गेला सारंग? तिथे जंगल थांबतो. मग तिथे काय होतं रे सारंग? जंगल जिथे संपलं तिथे काय होतं? माती. वेगळ्या प्रकारची माती. वेगळ्या प्रकारची माती होती. पण काय होतं तिथे? का होती वेगळ्या प्रकारची माती? मीठ होतं पाण्यात. मीठ होतं? पाण्यात मीठ होतं. म्हणजे तो कुठे गेला होता? पण नाही. बघूया. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र, आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूंनी भरलेला समुद्राचा किनारा, जो या आदिमानवानं प्रथमच पाहिला होता. त्याने पहिल्यांदाच पाहिलेला हा किनारा सारंग. तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं. का माहित आहे?
आदी मानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं. जंगलातले काटेकुटे, दगड यांमुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं. मग पुन्हा त्याने त्यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा तो दगड त्यानं चाटला होता, तशीच चव या पाण्याचीही होती. मग त्यानं विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं, ती खाताना मधून मधून हे पाणी जर प्यायलं तर. पण ते काही त्याला जमेना. ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणं शक्य नव्हतं. काय बरं करावं? मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली. त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक मोठा खड्डा खणला. त्यात समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. त्यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली. कळलं तुला? ही गोष्ट कळली? कशी होती ही गोष्ट? ही गोष्ट लिहिली आहे अंजली अत्रे नावाच्या एका लेखिकेने. आम्हाला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला ही गोष्ट आधीपासून माहीत होती का? तुम्हाला कधी हा प्रश्न पडला होता का की मीठ आपलं जे आपण अन्नामध्ये घालतो ते कुठून येतं? तर अशी ही गोष्ट होती मिठाची. तर सारंगला सुद्धा आदिमानवाच्या गोष्टी आणि डायनोसॉर्स किंवा प्राचीन कालीन गोष्टी त्याला ऐकायला फार मजा येते. तुम्हालाही नक्कीच या गोष्टी आवडत असतीलच. तर आपण ह्या अशा गोष्टी परत आपल्या चॅनलवर घेऊन येतच राहू. पुढच्या भागात एक नवीन गोष्ट घेऊन आम्ही येऊ. तोपर्यंत बाय.